नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराळकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी कोबीची भाजी दाखवणार आहे चण्याची डाळ घालून आणि खूप सोप्या पद्धतीने की आपण टिफिनला पण देऊ शकतो, जेवणावर वगैरे। आणि चण्याची डाळ म्हणजे त्याच्यात बटाटा पण घालू शकतो आपण, नुसता बटाटा आणि कोबीची भाजी पण होते, पण मी तुम्हाला चण्याची डाळ घालून दाखवणार आहे। तर आपण चण्याची डाळ हा अर्धा कोबी आपण यातला घेणार आहोत आणि याच्यासाठी आपण एक छोटी वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती। ही डाळ भिजत घालणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण पटकन शिजली जाते, कच्ची डाळ घालायची नाही कधी। तर मी ही 1-2 तास आधी भिजत घालून ठेवली होती, किंवा आपण ज्याला कुकर हे भात वगैरे करत असतो त्याला ही वाफवून घेतली तरी चालेल। हा मिरचीचा खरडा आहे। खरडा म्हणजे मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आपण भरडसारखं एकदम जाडसर हे करून घेतलंय, वाटून घेतलेलं आहे। राई जिरं फोडणीला लागणार आहे, कांदा आहे, हिंग आणि कढीपत्ता, तसंच मीठ, हळद आणि थोडासा लाल तिखट घालणार आहोत आपण। तर प्रथम आपण आधी डाळ शिजवून घेऊया, तोपर्यंत आपण म्हणजे कोबी हे होईपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया। एक छोटी पळी तेल घातले। कोबीची भाजी म्हणजे ऍसिडिटी होते त्याच्याने, म्हणून आपण हिंग वापरणार आहोत। डब्यासाठी तर अगदी उत्तम भाज्या या, पटकन होणारे। आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा आपण राई घालूया। महत्वाचा म्हणजे हा कढीपत्ता, कढीपत्ता खूप छान लागतो त्याच्यामध्ये। कांदा आहे, एक छोटा कांदा घेतलाय मध्यम आकाराचा। आता हे परतून झालं की आपण याच्यामध्ये हा मिरचीचा जो खरडा करून घेतलाय तो आपण घालूया। आपल्याला कमी तिखट, कमी जास्त म्हणजे कसं तिखट हवं असतं त्याप्रमाणे त्याचा वापर करायचा। आणि कोथिंबीर याच्यात जास्त घेतलेली आहे, त्याच्यामुळे जास्त तिखट नाहीये ते। यातच आपण आता एक पाव चमचा हळद घालूया। किती पटकन होणाऱ्या भाज्या आहेत बघा। आणि थोडंसं आपण मसाला घालणार आहोत, हा आमचा मालवणी मसाला आहे, तोही पाव चमचा घातलाय। आणि डाळ मी धुवून मग नंतर त्यात पाणी घातलेलं, म्हणून आपण आता डायरेक्टच ह्याच्यात घालूया फोडणीमध्ये। आपला कोबी कापेपर्यंत डाळ थोडी मऊ होईल, कारण कोबी आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये। थोडासा एक पाण्याचा हबका मारणार आहे आणि ही वाफेवर आता शिजवून घ्यायची आपल्याला। आपण हेच थोडं पाणी याच्यात घालूया आणि झाकण ठेवून द्यायचंय। आपल्याला एक वाफ काढायची आहे, तोपर्यंत कोबी कापून दाखवणार आहे मी। अगदीच कोणी नवीन शिके असतात म्हणजे ज्यांना येत नाही जेवणाचं हे, तर त्यांच्यासाठी खास। तर आपण अर्धाच कोबी वापरणार आहोत, एवढा कोबी आपल्याला बस होईल। फक्त त्याला कांदा कसा आपण चिरतो तसं कापून घ्यायचंय। इतका सोपा आहे कोबी कापणं। आता डाळ थोडी बोटचेपी झाली की मग आपण त्यात कोबी टाकणार आहोत। आपण झाकण उघडून बघूया। थोडी बोटचेपी अशी डाळ झाली पाहिजे, कारण आपण भिजवलेली पण होती। आणि बघा चांगली एकदम। आता याच्यात आपण कोबी घालणार आहोत आणि गॅस आता मंद करायचा आहे। कोबीच्या भाजीला पण मिठाचं प्रमाण घालताना खूप काळजी। आपण आता अंदाजाने याच्यात मीठ घालूया, कारण ती भाजी आळल्यानंतर खारट होण्याचा संभव असतो, म्हणून आधी कमीच मीठ घालायचं। आता ही व्यवस्थित आपण परतून घ्यायची आणि एकच वाफ येऊ द्यायची, जास्त शिजवायचा नाही कोबी। अगदी असा पिचपिची झाला नाही पाहिजे तो। छान ढवळून घेऊया, मस्त दिसते बघा एकदम। आणि मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण वाटल्यामुळे खूप छान लागते ही। आता याला पुन्हा एकदा थोडंसं पाणी सुटेल मीठ घातल्यामुळे, त्या वाफेवरती शिजली जाईल। 1-5 मिनिटात होऊन जाईल भाजी। आपण पुन्हा एकदा झाकण उघडून बघूया। मस्त अशी भाजी झालेली आहे बघा। पाणी पण एकदम
सुकवून टाकायचं, म्हणजे सुकी ठेवायची. आपल्याला टिफिनसाठी वगैरे देऊ शकतो आपण. आणि यात आता आमच्या आवडीनुसार आम्ही ओलं खोबरं वापरणार आहोत. ज्यांना नसेल आवडत नका घालू. खूप छान दिसते बघा, एकदम मस्त आणि पटकन झाली. अगदी सकाळी आपण किती घाई असेल तरी ही भाजी पटकन होते. आता ही काढून घेऊया डिशमध्ये मस्त. आपण कोबीची भाजी दाखवलेली आहे चण्याची डाळ घालून. अगदी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण असं थोडंसं वाटप करून त्याची एक मस्तपैकी काय म्हणतो एकदम छान चटपटीत अशी भाजी करून दाखवलेली आहे. तुम्ही टिफिनसाठी वगैरे करू शकता, लहान मुलांना पण देऊ शकता. मिरचीचा कमी जास्त वापर करायचा, पण खूप छान लागते ही भाजी. आणि नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.